मित्रांनो, बऱ्याच दशकातनं एखादं पुस्तक असं येतं ज्याचा आपल्या मनावर खूपच जास्त प्रभाव पडतो आणि बऱ्याचदा वाचन करणं आणि वाचन केल्यामुळे आपल्या मनावर जे संस्कार घडतात त्याचा असर खूप काळ, कधी कधी मरेपर्यंत राहतो. अशी बरीच पुस्तकं आहेत ज्याच्याबद्दल आपण बोलू शकतो, पण आज ज्या पुस्तकाबद्दल मी तुमच्याशी चर्चा करणार आहे त्या पुस्तकाचं नाव आहे द 7 हॅबिट्स ऑफ हायली इफेक्टिव्ह पीपल आणि याचे लेखक होते डॉक्टर स्टीफन आर कॉवी. तर हे पुस्तक नक्की काय आहे आणि आपण हे पुस्तक का वाचावं, हाच माझा आज प्रयत्न राहणार आहे. त्यामुळे नीट ऐका आणि त्यानंतर जर तुमची काही प्रश्न असतील तर नक्कीच तुम्ही मला विचारू शकता त्या प्रश्नांच्या बद्दल. पण हे पुस्तक इतकं समर्पक आहे, इतकं सुंदर पुस्तक आहे की त्याच्यापासनं जे आपण शिकतो ते आपण कायमस्वरूपी लक्षात ठेवू शकतो आणि त्याचा वापर दैनंदिन स्तरावर करू शकतो. तर काहीही वेळ न घालवता जरा लक्षपूर्वक जाणून घेण्याचा प्रयत्न करू की हे जे पुस्तक आहे नेमकं कशाबद्दल आहे आणि हे पुस्तक आपण का वाचावं. तर द 7 हॅबिट्स ऑफ हायली इफेक्टिव्ह पीपल. आता 7 हॅबिट्स म्हणजे काय, की आपल्या बऱ्याच सवयी असतात, प्रत्येक व्यक्तीच्या काही सवयी असतात, चांगल्या किंवा वाईट. तर इथे या पुस्तकात डॉक्टर स्टीफन कवी यांनी 7 अशा सवयींबद्दल माहिती पुरवली आहे ज्या जर आपण आत्मसात केल्या तर त्याच्यापासनं आपल्याला वैयक्तिक स्तरावर तर फायदा होईलच, पण त्याचसोबत व्यावसायिक स्तरावर देखील तितकाच फायदा आपल्याला होऊ शकतो. तर या 7 सवयी कोणत्या आणि त्या आत्मसात कशा कराव्या याबद्दल आपण जरा जाणून घेऊया. तर सर्वप्रथम हे जे लेखक होते डॉक्टर स्टीफन आर कवी कोण होते ह्यांच्याबद्दल जरा माहिती आपण एकत्रित करू. तर डॉक्टर स्टीफन कवी जे होते त्यांना खूपच प्रभावशाली मॅनेजमेंट गुरु असं मानलं जायचं आणि बऱ्याच संस्थांमध्ये, बऱ्याच कंपन्यांमध्ये त्यांनी जाऊन व्याख्यान दिलेलं आहे, लोकांना शिकवलेलं आहे, लोकांना घडवलेलं आहे आणि त्याचसोबत ते एक उत्तम उद्योजक देखील होते. आणि 1996 साली टाइम मॅगझिननी त्यांना जगातल्या 25 सगळ्यात जास्त प्रभावशाली लोकांमध्ये त्यांचं नाव अंकित केलेलं होतं. त्यामुळे एक उत्तुंग व्यक्तिमत्व, प्रभावशाली व्यक्तिमत्व आणि एक सुरेख आणि चांगला माणूस म्हणून ते जगले. दुर्दैवाने बऱ्याच वर्षा अगोदर त्यांचं निधन झालं, पण आजही त्यांचं जे लिखाण आहे, त्यांचं जे मार्गदर्शन आहे ते मला वाटतं सबंध जगात लोकांच्या मनात अजूनही तितक्याच व्यवस्थित लोकांनी ते जपून ठेवलंय आणि त्याचं कारणच असं आहे की त्यांचा माणसांच्या बद्दल जो अभ्यास होता तो खूप सुंदर असा होता. आणि त्यांनी बरीच पुस्तकं लिहिली, ज्यातलं एक पुस्तक 7 हॅबिट्स आहे, पण त्या व्यतिरिक्त द 8th हॅबिट नावाचं पुस्तक त्यांनी प्रकाशित केलं. फर्स्ट थिंग्स फर्स्ट हे त्यांनी प्रकाशित केलं. पण वैयक्तिक स्तरावर मला त्यांचं जर सगळ्यात जास्त आवडणारं कोणतं पुस्तक असेल तर ते मात्र 7 हॅबिट्स ऑफ हायली इफेक्टिव्ह पीपल. तर 7 सवयी कोणत्या, या त्या 7 सवयी आहेत. सर्वप्रथम या 7 सवयी काय आहेत हे जाणून घेऊया. सगळ्यात पहिली जी सवय त्याला म्हणतात बी प्रोएक्टिव्ह. प्रोएक्टिव्ह म्हणजे काय, जबाबदारी घेणं, कोणतीही गोष्ट नशिबावर अवलंबून न राहणं आणि आपण स्वतः काहीतरी करणं, त्याला म्हणतात बी प्रोएक्टिव्ह. दुसरी जी सवय त्याला म्हणतात बिगिन विथ द एंड इन माइंड, की आपण जेव्हा एखादी गोष्ट हाती घेतो तर शेवटी त्या गोष्टीचा परिणाम कसा होईल आणि आपल्याला काय साध्य करायचंय हे जाणून घेणं. तिसरी गोष्ट किंवा तिसरी सवय पुट फर्स्ट थिंग्स फर्स्ट. इथे वेळेचं नियोजन आपल्याला कसं करता येईल याच्याबद्दल त्यांनी माहिती पुरवली आहे. चौथी सवय थिंक विन विन. इतरांच्या बरोबर जेव्हा आपण काम करतो, त्यांच्याशी संवाद साधतो, तेव्हा दोघांचाही फायदा कसा होऊ शकेल त्याच्याबद्दल या सवयीमध्ये माहिती पोहोचवली गेली आहे. त्यानंतर एक सवय सांगितली आहे सी फर्स्ट टू अंडरस्टँड दॅन टू बी अंडरस्टूड. इतरांच्या बरोबर पुन्हा एकदा संवाद साधत असताना इतरांना जाणून घेणं का महत्वाचं आहे आणि त्यांना जाणून घेण्यासाठी नक्की काय करावं हे आपल्याला इथे कळून येतं. आणि त्याच्यानंतर सिनर्जाइज. सिनर्जाइजचा अर्थ आहे की इतरांच्या बरोबर काम करताना समन्वय साधणं. आणि सगळ्यात शेवटची गोष्ट ज्याला म्हणतात शार्पन द सॉ. म्हणजे अगदी आपण म्हणतो ना की एखाद्याच वेळेस आपण शिकलो तर कायमस्वरूपी तेच शिक्षण आपल्याला उपयोगी पडेल असं नाही. कायमस्वरूपी आपण शिकत राहावं लागतं आणि त्यासाठी काय करायचं हे याच्यातनं आपल्याला नक्कीच दिसून येईल. तर प्रत्येक सवय जाणून घेऊया, त्याचा अर्थ काय आहे ते समजून घेऊया आणि पुढे जाऊया. सगळ्यात पहिली जी सवय त्याला म्हणतात बी प्रोएक्टिव्ह. आता बघा, 2 प्रकारची माणसं असतात. एक, आपल्या आयुष्यात जे काही घडतंय त्याच्यावर आपलं काहीच नियंत्रण नाहीये असं ज्यांना वाटतं ना, ते देखील खरंच ठरतं. कारण आपलं काहीच नियंत्रण नाही म्हटल्यावर ते हातपाय सटकतात, जबाबदारी घेत नाही. आणि अशा लोकांच्या आयुष्यात मात्र
एक गोष्ट वाढत जाते, ज्याला म्हणतात सर्कल ऑफ कन्सर्न. कन्सर्नचा अर्थ आहे चिंता, आणि आपल्याला माहितीच आहे चिंता चिता समान. पण त्याच पद्धतीने काम न करता इतर पद्धतीने काम करण्याचा प्रयत्न करणारी ही मंडळी असतात. त्यांना म्हणतात प्रोऍक्टिव्ह. आता प्रोऍक्टिव्ह म्हणजे काय, की समजा माझ्या आयुष्यात काहीतरी अडथळे आहेत. जर मला असं वाटतं की हे अडथळे आहेत, ठीक आहे, या अडथळ्यांच्या बद्दल मी काहीतरी करू शकतो, काहीतरी प्रयत्न मला नक्कीच करता येईल, जेणेकरून या अडथळ्यातनं मला बाहेर येता येईल, अशी ज्यांच्यात प्रवृत्ती असते त्यांना म्हणतात प्रोऍक्टिव्ह. आणि अशा लोकांच्या आयुष्यात जास्त प्रमाणात आपल्याला दिसून येतं सर्कल ऑफ इन्फ्लुएन्स. इन्फ्लुएन्स म्हणजे प्रभाव. जर आपल्याला वाटतं की आपण आपल्या आयुष्यातील अडथळ्यांबद्दल काहीतरी करू शकतो, तर आपला प्रभाव आपोआप मोठा होतो. त्यामुळे आपण बघू शकतो की इथे प्रोऍक्टिव्ह जी लोक आहेत त्यांच्या आयुष्यात आपल्याला इन्फ्लुएन्स हे जास्त प्रमाणात दिसतं, प्रभाव जास्त प्रमाणात दिसतो. आणि जे लोक नकारात्मक आहेत त्यांच्या आयुष्यात आपल्याला कन्सर्न, याचाच अर्थ चिंता, ही जास्त प्रमाणात दिसून येते. म्हणून सगळ्यात प्रथम डॉक्टर स्टीफन कवी यांचं असं म्हणणं आहे की आपण आयुष्यात सकारात्मक व्हा आणि जबाबदारी घ्या. जबाबदारी घेणं म्हणजे काय, जी काही परिस्थिती तुमच्या समोर आहे त्याचा दोष इतरांवर लादू नका, परिस्थितीवर लादू नका, परमेश्वरावर लादू नका, पण आपण काय करू शकतो, त्याच्यातनं मार्ग कसा शोधू शकतो, यासाठी सदैव प्रयत्नशील बनायचा प्रयत्न करा. हे जर तुम्ही करू शकलात तर नक्कीच तुम्हाला त्याच्यातनं काही ना काही मार्ग दिसून येईल आणि तुम्ही पुढे पुढे सरकत जाऊ शकाल. तर पहिली सवय बी प्रोऍक्टिव्ह. दुसरी सवय बिगिन विथ द एंड इन माइंड. आता या सवयीला समजून घेण्यासाठी मी तुम्हाला एक कथा सांगतोय, जरा ऐकून घ्या. तर ॲलिस नावाची एक मुलगी होती बरं का, आणि लुईस कॅरॉल यांनी एक खूप छान कादंबरी लिहिली आहे ॲलिस इन वंडरलँड, आणि त्यात त्यांनी ॲलिस या मुलीचं उदाहरण मांडलंय. तर ॲलिस एकदा चालत चालत रस्ता चुकते आणि तिच्या समोर आता दोन रस्ते आहेत, तिला माहिती नाही कोणता रस्ता आपण स्वीकारावा. तर ती इथे तिथे मदतीसाठी बघते, तर एका झाडावर एक मांजर बसलेली आहे. ती मांजरीला विचारते की या दोन रस्त्यांपैकी मी कोणता रस्ता निवडावा, जरा सांगाल का मला. तर मांजर म्हणते हो नक्की, मला सांगा तुम्हाला कुठे जायचंय. तर ॲलिस विचार करते आणि सांगते कुठे जायचंय हे तर मला माहितीच नाही. मग मांजर म्हणते असं असेल तर मग कोणताही रस्ता घ्या, काय फरक पडतो. तर बघा, जर तुम्हाला माहितीच नाहीये की तुम्हाला कुठे पोहोचायचंय तर कुठलाही रस्ता घेतला तर काय फरक पडणार आहे, काहीच फरक नाही पडणार. म्हणूनच डॉक्टर स्टीफन कवी म्हणतात की कोणत्याही कार्याला सुरुवात करण्यापूर्वी आपल्याला नक्की कुठे पोहोचायचंय, इच्छित स्थळ कोणतं आहे, किंवा ही कामाची पूर्तता यशस्वीरित्या झालेली आहे की नाही याची पारख आपण कशी करणार, हे आपल्याला जाणून घेणं तितकंच जास्त महत्वाचं आहे. त्यालाच नाव दिलं गेलंय बिगिन विथ द एंड इन माइंड. की कार्य सुरू करत असतानाच हे कार्य पूर्ण झालं हे कसं कळणार, किंवा पूर्ण झालं तर आपल्याला नक्की काय वाटेल, यश कुठल्या गोष्टीला म्हणता येईल, हे आपल्याला निश्चित असणं अत्यंत महत्वाचं आहे. पण बऱ्याचदा लोक असं करत नाहीत, आणि म्हणून काय होतं की एकदा दोनदा निराशा पदरी पडली की मग लोक म्हणतात नाही नाही आपल्या हातनं होणार नाही. पण जर तुम्हाला तुमचा मार्ग स्पष्ट माहिती असेल, तुम्हाला माहिती असेल की आपल्याला कुठे पोहोचायचं आहे, तर मग कसं पोहोचायचंय हे तुम्ही शोधू शकता. त्यामुळे आपला मार्ग निश्चित करा, आपलं ध्येय हे स्पष्ट ठेवा, आणि त्याच्यामुळे तुम्हाला सतत सकारात्मक राहता येईल. तिसरी महत्वाची सवय जी आपण आत्मसात करायला हवी त्याला म्हणतात पुट फर्स्ट थिंग्स फर्स्ट. आता याच्यात वेळेचं नियोजन कसं करता येईल ह्याला जास्त प्राधान्य दिलं गेलंय. तर डॉक्टर कवी असं म्हणतात की आपल्याकडे जो वेळ असतो ना त्याचं आपण विभाजन 4 भागांमध्ये करू शकतो. आता त्यालाच त्यांनी क्वाड्रंट असं नाव दिलं होतं, ठीक आहे. आणि ह्याच्यात आपल्याला 4 खण दिसतात आणि प्रत्येक खणाचा एक अर्थ आहे. पहिला जो खण आहे त्याच्यात आपल्याला दिसतात गोष्टी अर्जंट अँड इम्पॉर्टंट. अर्जंट अँड इम्पॉर्टंट म्हणजे काय, ज्या गोष्टी महत्वाच्या आहेत आणि आत्ताच्या आत्ता तत्परतेने करायच्या आहेत. आता या गोष्टी कोणत्या असू शकतात, कोणत्याही आणीबाणीच्या गोष्टी ज्या असतात ना त्याला आपण या खणात ठेवतो. समजा एखादी गोष्ट अशी आहे जी तुम्हाला तत्परतेने करायची आहे, की एखादं काम आहे जे खूप महत्वाचं आहे, आत्ताच संपलं पाहिजे, अशी जी गोष्ट असते त्याला आपण इथे जागा देतो. दुसरा जो खण आहे त्याला म्हणतात नॉट अर्जंट बट इम्पॉर्टंट. म्हणजे ह्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत पण आत्ताच्या आत्ता करणं महत्वाचं नाहीये. आता या खणाला सगळ्यात जास्त प्राधान्य दिलं गेलंय. डॉक्टर कवींचं म्हणणं असं होतं की या खणात तुम्ही मुळात दीर्घकालीन विचार करता, पुढच्या काळाचा विचार करता. म्हणजेच इथे ज्या गोष्टी आहेत त्यात कुठल्या गोष्टी सामील आहेत, विचार करणे, तयार करणे किंवा तयारी दाखवणे, आणि त्याचबरोबर येणाऱ्या काळात कुठल्या कुठल्या गोष्टी महत्वाच्या आहेत त्याचा आढावा घेणे. तर दीर्घकालीन विचार इथे आपण करतो, आणि इथे म्हणूनच या गोष्टी आज फक्त महत्वाच्या आहेत, पण जर त्या गोष्टींकडे लक्ष नाही दिलं गेलं तर येणाऱ्या काळात त्या महत्वाच्याही होतील
आणि तत्परतेने कराव्या लागतील. तर त्यांचं म्हणणं असं होतं की जितकं जास्त लक्ष तुम्ही या खणाकडे द्याल ना, तितकंच पहिला जो तुमचा खण आहे ज्याच्यात गोष्टी तत्परतेने करायच्या आहेत, तिथे गर्दी जरा कमी कमी होत जाईल. त्यामुळे जास्त लक्ष हे दुसऱ्या खणाकडे द्या, पहिल्या खणाकडे नाही. आणि मग तिसरं आणि चौथं खण पण आहे आपल्याला. तिसरं खण काय, या गोष्टी आहेत ज्या तत्परतेने पण करायच्या आहेत पण महत्वाच्या नाहीयेत. आणि चौथा खण असा आहे ज्या गोष्टी महत्वाच्या पण नाहीयेत आणि तत्परतेनेही करायच्या नाहीयेत. तर त्यांचं असं म्हणणं होतं की या गोष्टी तुम्हाला माहिती हव्यात, जेणेकरून तुम्ही तिथे कमीत कमी वेळ द्याल. जर तुम्हाला माहितीच नाहीये की आपण वेळ कुठे घालवतोय, तर आपला वेळ जो आहे तो आपल्या हातनं निसटून जाईल. असं होऊ देऊ नका. म्हणूनच या गोष्टी देखील माहिती हव्यात, पण सर्वात जास्त लक्ष कुठे द्यायचं आपल्याला, दुसऱ्या खणाकडे, जिथे नियोजन हे सगळ्यात जास्त महत्वाचं आहे, तयारी ही सगळ्यात जास्त महत्वाची आहे. ठीक. तर हा नियम लक्षात ठेवूया आपण, पुट फर्स्ट थिंग्स फर्स्ट. चौथी जी सवय डॉक्टर कवींनी सांगितली आहे, ती सवय आहे थिंक विन विन. आता बऱ्याचदा होतं काय, माणूस मुळात स्वार्थी प्राणी नाही का. त्यामुळे आपण जेव्हा इतरांशी संवाद साधतो, त्यांच्यासोबत काम करतो किंवा एखादी गोष्ट आपल्याला साध्य करायची असते, तेव्हा आपण फक्त स्वतःपुरता विचार करतो की आपल्याला कसं जिंकता येईल, आपल्या याच्यातनं कुठला हेतू साध्य करता येईल. पण डॉक्टर कवींचं सांगणं असं आहे की हे करणं कदाचित नेहमी तुम्हाला योग्य दिसून येणार नाही. का? कारण आपण जर इतरांचाही विचार केला ना, तर इतरही आपल्याबद्दल विचार करतात आणि आपण म्हणूनच कोणत्याही गोष्टीमध्ये जिथे स्वतःचा फायदा शोधतो, तिथे समोरच्याचा फायदा काय असू शकतो हे जाणून घेणं तितकंच महत्वाचं आहे. त्यामुळे नियम असा आहे, मी जिंकलो तर तुम्ही जिंकलात, तुम्ही जिंकलात तर मी जिंकलो, आणि आपण दोघं जिंकलो तर मग काय मजा आहे, है ना. त्यामुळे आपण दोघेही कसे जिंकू शकतो याचा विचार करणं, यालाच म्हणतात थिंक विन विन. त्यामुळे फक्त एकेरी विचार न करता समोरच्या व्यक्तीचाही तितकाच पोटतिडकीने विचार करणं हे देखील तितकंच महत्वाचं आहे, असं डॉक्टर कवी इथे म्हणतात. पाचवी जी सवय आहे त्याला म्हणतात फर्स्ट सीक टू अंडरस्टँड देन सीक टू बी अंडरस्टूड. आता ज्या चौथ्या सवयी आपण ज्याच्यात पाहिलं की समोरच्याचाही विचार करणं, त्याच गोष्टी इथे अजून सखोल रीतीने मांडले गेले की आपण जर ही अपेक्षा ठेवतो की समोरच्या व्यक्तीने आपल्याला समजून घ्यावं, माझ्या भावना ओळखाव्यात, माझ्या अपेक्षा जाणून घ्याव्यात, तर त्यापूर्वी तुम्हाला समोरच्या व्यक्तीला जाणून घ्यावं लागेल. त्याचा अर्थ काय, की त्याचं बोलणं शांत चित्ताने ऐकून घ्यावं लागेल, त्याला समजून घ्यावं लागेल, त्याच्या अपेक्षा तुम्हाला जाणून घ्याव्या लागतील. मग हळूहळू समोरच्या व्यक्तीलाही तुमचं जे बोलणं आहे ते पटेल आणि तुम्ही तुमचे मुद्दे व्यवस्थित मांडू शकाल. त्यामुळे ही अपेक्षा करू नका की समोरच्याने आपल्याला समजून घ्यायला हवं. ही अपेक्षा ठेवा की आपण समोरच्याला कसं समजून घेता येईल, जेणेकरून आपला जो व्यवहार आहे तो सुरळीतपणे पार पडू शकतो. आणि ही देखील एक अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. आज आपण कार्यस्थळी जिथे काम करतो, इतरांसोबत काम करतो, तिथे बऱ्याचदा लोकांचे खटके उडतात, आपसात वाद होतात. त्याचं मला वाटतं मूलभूत कारणच असं आहे की लोक एकमेकांना समजून घेण्याचा प्रयत्न करत नाहीत, एकमेकांच्या अपेक्षा नीट जाणून घेत नाहीत आणि त्याच्याचमुळे वादविवाद होतात. पण जर आपण एकमेकांना समजून घेण्याचा प्रयत्न केला तर कुठे ना कुठे संवादाला सुरुवात होते आणि त्यापासून काहीतरी चांगलं घडण्याची शक्यताही वाढते. त्यामुळे ही आहे पाचवी सवय. सहावी सवय जी अत्यंत सुरेख अशी सवय आहे, आणि जर तुम्ही खेळ पाहत असाल, खेळ खेळत असाल, तर ही सवय तुम्हाला नक्कीच लगेच कळून येईल. त्याला म्हणतात सिनर्जाइज. एक तुम्हाला उदाहरण मानतो बरं का. आता समजा तुमच्या टीममध्ये 10 लोक आहेत आणि प्रत्येकाला 10 किलो वजन उचलण्याची ताकद आहे, बरोबर. आणि 10 जर माणसं असतील तुमच्या टीममध्ये तर किती वजन उचलू शकाल तुम्ही, 10 गुणिले 10 म्हणजे 100 किलो, बरोबर. चूक. कारण हे लक्षात घेतलं आहे की बऱ्याचदा जेव्हा 10 लोक एकत्र येऊन एखादी गोष्ट करण्याचा प्रयत्न करतात, त्यांची ताकद जास्त प्रमाणात वाढते. म्हणजे 10 लोक एकत्रित आले तर 100च्या ऐवजी कदाचित 110 किंवा 120 किलो वजन देखील सहज उचलू शकतील. यालाच म्हणतात सिनर्जी. सिनर्जी म्हणजे काय, समन्वय साधणे. आपण इतरांसोबत जेव्हा काम करतो तेव्हा आपली ताकदही वाढते, इतरांची ताकदही वाढते. जे आपण म्हणतो ना, एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ. मला वाटतं हाच नियम आपण डॉक्टर कवींद्वारे इथे ऐकलेला आहे, ज्याला म्हणतात सिनर्जी. तर तुम्ही जर एका टीममध्ये काम करत असाल किंवा तुमचा स्वतःचा व्यवसाय असेल जिथे इतर लोक काम करत असतील, तर आपण एकत्रित येऊन एकरूप होऊन कसं काम करू शकतो याकडे लक्ष केंद्रित करणं हे अनिवार्य आहे, विशेषतः आत्ताच्या काळात जिथे एखादी गोष्ट आपण एकटे करू शकत नाही. त्यामुळे सिनर्जीकडेही लक्ष देणं अत्यंत महत्वाचं ठरेल.
आणि सातवा आणि शेवटचा असा जो नियम आहे, जी सवय आहे, ज्याच्याबद्दल सांगितलं त्याला म्हणतात शार्पन द सॉ. आता दोन मित्र असतात बरं का, आणि दोघेही जाऊन जंगलात रोज लाकूड तोडत असतात. दोघांकडे कुऱ्हाड असते. तर एक मित्र सातत्याने रोजच्या रोज 7 झाड तोडत असतो आणि दुसरा 10. तर जो 7-10 झाडं तोडणारा असतो त्याला असं वाटतं की मी 7च का तोडतोय, जास्त मेहनत तर मी करतोय, मग ह्याच्याकडनं 10 कसे झाडं तोडली जात आहेत, हे कसं शक्य आहे? तर त्याने त्याच्या मित्राला विचारलं. तर त्याच्या मित्राने त्याला उत्तर दिलं, अरे असं काही नाही म्हणे, मेहनत तू जास्त करतोस माहितीये मला, पण कसं आहे की मी अधनं थांबतो आणि माझ्या कुऱ्हाडीची जी धार कमी झालेली असते ना, त्याला पुन्हा एकदा धार देण्याचं काम करतो आणि त्याच्यामुळे माझ्या कुऱ्हाडीची ताकद वाढते आणि दिवसाखेरीस माझ्याकडनं जास्त झाडं तोडली जातात. तर सांगण्याचं तात्पर्य असं की इथे आपल्याला झाडं तोडायची नाहीयेत, आपण पर्यावरणाच्या विरोधात बोलत नाही आहोत. आपण हे सांगण्याचा प्रयत्न करतोय की जसं कुऱ्हाडीला धार देणं हे महत्वाचं आहे, तसंच सातत्याने आपल्या बुद्धिमत्तेला, आपल्याकडे असलेलं कौशल्य जे आहे त्याला आपल्याला ताकद देणं, बळ देणं तितकंच महत्वाचं आहे. याचा अर्थ काय? सातत्याने नवीन नवीन गोष्टी शिकत राहणं. जे आपण शिकलेलो आहोत फक्त त्यात समाधान न मानता अजून आपल्याला नवीन त्याच्यात काय शिकता येईल, काय नवीन करता येईल हे जाणून घेणं देखील तितकंच जास्त महत्वाचं आहे. आणि त्यालाच नाव दिलं गेलंय शार्पन द सॉ. याचा अर्थ धार देणे. त्यामुळे धार द्या आपल्या बुद्धिमत्तेला, आपल्या सवयीला, जेणेकरून तुमचं प्रदर्शन नेहमी चांगलं ठरेल. तर या त्या 7 सवयी आहेत ज्यांचा उपयोग आपण सातत्याने करायला हवा. कोणत्या 7 सवयी? सर्वात प्रथम बी प्रोएक्टिव्ह. जबाबदारी घ्या, इतरांवर कोणतीही गोष्ट ढकलू नका, इतरांवर अवलंबून राहू नका. दुसरी गोष्ट, बिगिन विथ दी एंड इन माइंड. कोणत्याही कामाची सुरुवात करत असताना त्याचा अंत कसा होईल याचा देखील विचार करा. तिसरी गोष्ट, पुट फर्स्ट थिंग्स फर्स्ट. वेळेचं नियोजन उत्तम आपल्याला कसं करता येईल याच्याकडे लक्ष द्या. चौथा नियम, थिंक विन विन. फक्त स्वतःचा स्वार्थ नाही तर इतरांचाही विचार करा, जेणेकरून दोघे मिळून तुम्ही जिंकू शकाल. सीक फर्स्ट टू अंडरस्टँड देन टू बी अंडरस्टूड. आधी इतरांना समजून घ्या, त्यांच्या अपेक्षा जाणून घ्या, मग स्वतःच्या अपेक्षा मांडा. त्यानंतर सिनर्जाइज, याचा अर्थ समन्वय साधा. आणि शेवटची सवय शार्पन द सॉ. आपल्या बुद्धिमत्तेला, आपल्या कौशल्याला नेहमी धार देत राहा, जेणेकरून तुमचं प्रदर्शन फक्त उत्तमच ठरेल. तर या त्या 7 सवयी आहेत ज्या आपण आत्मसात करायला हव्यात आणि यांचा वापर सदैव करायला हवा. तर मित्रांनो, जर तुम्ही हे पुस्तक वाचलेलं असेल तर चांगली गोष्ट आहे, पण जर हे पुस्तक वाचलेलं नसेल तर मी पुन्हा एकदा आवर्जून तुम्हाला सांगेन, नक्की हे पुस्तक वाचा. आणि जर तुम्ही वाचलेलं असेल तर पुन्हा एकदा वाचा, त्याच्यात काहीच गैर नाहीये, जेणेकरून या गोष्टी तुम्हाला दैनंदिन स्तरावर उपयोगात आणता येतील. आणि याचा उपयोग केल्यानंतर तुमच्या आयुष्यात कोणता सकारात्मक बदल घडतोय हे कळवायला मात्र विसरू नका. ठीक, माझं शांत चित्ताने ऐकून घेतल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. पुन्हा भेटूया लवकरच एका वेगळ्या विषयासोबत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या.